नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंजिनिअरिंग अंतर्गत येणारा जो 12वी नंतर कोर्स करू शकता तुम्ही तो पाहणार आहोत, जो आहे बी.टेक आय.टी. मीन्स बी.टेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हा कोर्स काय आहे, या कोर्समध्ये काय शिकवलं जातं, विषय कोणकोणते आहेत, पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. जसं याचं नाव आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आय.टी. हा सर्व कॉम्प्युटरशी आणि आय.टी. क्षेत्राशी रिलेटेड कोर्स आहे. जसा जसा हा व्हिडिओ तुम्ही पुढे पाहत राहाल, तुम्हाला याचे विषय आणि याचे जॉब्स पाहून क्लिअरन्स मिळून जाईल. आणि जर याचा कालावधी पाहिला तर तो तुम्हाला 4 वर्षाचा पाहायला मिळतो. तर आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागते. मित्रांनो, हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे, जे 12वी पास आउट विद्यार्थीच करू शकतात. यासाठी मिनिमम तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ हा कंपल्सरी विषय असला पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला 12वी मध्ये मिनिमम 50% मार्क्स असले पाहिजेत. जर तुम्ही रिझर्व्ड कॅन्डिडेट असाल, म्हणजेच तुम्ही जर SC, ST, OBC या प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला अतिरिक्त सूट दिली जाते. पण 12वी पास आउट विद्यार्थी विथ मिनिमम 50% मार्क्स या कोर्ससाठी इझिली ऍडमिशन मिळवू शकतात. तर मित्रांनो, आता आपण याचे ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर याचे ऍडमिशन प्रोसेस तुम्ही ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. आणि याचे ऍडमिशन मेरिट बेस ॲज वेल एज एंट्रन्स एक्झाम बेस असते. मेरिट बेस कसे, तर जेही तुमचे 12वी मध्ये मार्क्स असतात त्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन जे आहे ते मिळून जाते. फक्त तुम्हाला तिथे तुमचे 12वीचे मार्क जे आहे ते दाखवावे लागतात. देन फी पे करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. दुसरं आहे एंट्रन्स एक्झाम. बरेच कॉलेज आहेत तिथे तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर मिळते ऍडमिशन. पण जे टॉपचे कॉलेजेस असतात तिथे त्यांची एंट्रन्स एक्झाम असते, जे त्यांच्या कॉलेज लेवलची असते. जेही तुम्ही शिकलेला आहात 11वी 12वी मध्ये त्या बेसिसवर तुमची परीक्षा होते, ती एंट्रन्स एक्झाम असते, ती पास आउट करावी लागते. मेरिट मध्ये तुम्ही येतात, त्याच्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं आणि तुमची सीट जी आहे ती तुम्ही क्लेम करू शकता. आफ्टर दॅट तुम्ही फी पे करून ऍडमिशन घेऊ शकता. याचे ऍडमिशन ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही वेबसाईट वरती जाऊन किंवा फिजिकली कॉलेजला भेट देऊन कंप्लीट करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याचा कालावधी पाहूया. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 4 वर्षाचा कालावधी पाहायला मिळतो. पण या 4 वर्षामध्ये जर डिटेलमध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक वर्षी 2 सेमिस्टर असे 4 वर्षामध्ये तुम्हाला 8 सेमिस्टरचा अभ्यास करावा लागतो. हे 8 सेमिस्टर जे असतात महत्वाचे असतात. यामध्ये मग तुमचा वायवा असेल, प्रॅक्टिकल्स असेल, थेअरी असेल, एक्झामिनेशन सर्व होतात. 4 वर्षानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, पण हे सर्व सेमिस्टर तुम्हाला कव्हर करावे लागते. शेवटच्या वर्षामध्येही चांगले कॉलेज असेल तर कॅम्पस येते, जिथून तुम्हाला कॅम्पस थ्रू तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, जॉब लागू शकतो. पण 4 वर्षानंतर जर तुम्ही डिसेंट कॉलेजमध्ये ही डिग्री कंप्लीट केली तर तुम्हाला याचे सर्टिफिकेट मिळते, जे तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये वापरू शकता किंवा कुठेही प्रायव्हेट जॉब मिळवण्यासाठी वापरू शकता किंवा गव्हर्नमेंट एक्झाम्सला अपिअर होण्यासाठी त्याचा वापर करू शकता. तर मित्रांनो, आपण याचा कालावधी डिटेलमध्ये पाहिलेला आहे. आता याचे विषय पाहूया. विषय पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळेल की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायला मिळतात टोटल 4 वर्षामध्ये. तर सर्वप्रथम याच्यामध्ये सांगायचं जर पाहिलं तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता द डायमेन्शन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तसेच इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, बेसिक ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग फिजिक्स, कम्युनिकेशन स्किल, व्हिज्युअल बेसिक, इलेक्ट्रिकल मेजरमेंट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, data structure through C language, digital electronics, operating system, Java programming, compiler design, Visual C++, projects, distributed databases अशा प्रकारचे वेगवेगळे विषय तुम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो, हे शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जर तुम्हाला हे सविस्तर रूपामध्ये वाचायचे असतील की कोणत्या सेमिस्टर मध्ये एक्झॅक्टली कोणते विषय येतात, तर हे सर्व मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. लिंक फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. पण जर आपण हे सब्जेक्ट पाहिले तर हे सर्व कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे. याच्यामध्ये प्रोग्रॅमिंग आहे, याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन आहे, सर्व कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे, संगणकाशी रिलेटेड आहे. म्हणून हे तुम्हाला सिलेबस समजला असेल, सर्व IT क्षेत्राशी रिलेटेड आहे. सिलेबस रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक चेकआउट करायला विसरू नका.
तर मित्रांनो, याच्या कॉलेजेस बद्दल आपण पाहूया. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, काही टॉपचे कॉलेजेस आहेत, जसं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सूरतगड, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अण्णा युनिव्हर्सिटी चेन्नई, वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वेल्लोर, राऊरकेलाचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जादवपूर युनिव्हर्सिटी वेस्ट बेंगाल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी शिवपूर वेस्ट बेंगाल, एमआयटी युनिव्हर्सिटी जी नोएडामध्ये आहे, दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटी जी न्यू दिल्ली आहे. तर हे काही टॉपचे कॉलेजेस आहेत. महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर पुण्यामध्ये, मुंबईमध्ये जे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत तिथे सुद्धा जे आहे ते तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. तिथेही जो हा कोर्स आहे तो ऑफर केला जातो. तुम्हाला जर ते जाणून घ्यायचं असेल महाराष्ट्रातले कोणकोणते कॉलेजेस आहेत, तर तीच लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, पहिली लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही कॉलेजेस आणि त्यांची ऍव्हरेज फी बद्दल डिटेल मध्ये रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय आहेत. सर्वप्रथम, जर तुम्हाला पुढे शिक्षण घ्यायचं आहे तर तुम्ही बीटेक नंतर एमटेक करू शकता. आफ्टर कम्प्लिटिंग द डिग्री तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन, मास्टर्स, पीएचडी करू शकता. पण हे सर्व तुमच्या डिसिजनवर डिपेंड आहे, कारण तुम्हाला तुमच्या जीवनाचा किती वेळ या शिक्षणासाठी द्यायचा आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. त्याचबरोबर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी अपेअर होऊ शकता. गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा आयोग मध्ये खूप साऱ्या परीक्षा असतात, तिथे तुम्ही अपेअर होऊन वेगवेगळ्या एक्झाम देऊन एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळू शकता. मग एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, किंवा या कोर्स कंप्लीट केल्यानंतर या पर्टिक्युलर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही जॉब पोझिशन्स असतात, तिथे तुम्हाला हायर केलं जाऊ शकतं. पण प्रायव्हेट सेक्टरला पाहिलं तर खूप साऱ्या जॉब्स अवेलेबल आहेत. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये आयटी सेक्टर्स, बँक, हॉस्पिटल्स अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, तिथे तुम्हाला जॉब मिळू शकतो. आता टॉप रिक्रुटर्स कोणते? जॉब तर माहिती आहे आपल्याला, पण टॉप रिक्रुटर्स ज्या कंपनी आहेत किंवा ऑर्गनायझेशन्स आहेत त्या कोणत्या? तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, आयटी अनालिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिस्टम इंजिनियर, प्रोग्रामर, हे सर्व जॉब्स आहेत. तर हे जे आयटी सेक्टर्स आहेत किंवा जे बँक डिपार्टमेंट्स आहेत किंवा जे गव्हर्नमेंट सेक्टर्स आहेत, हेच तुम्हाला ऍज अ रिक्रुटर आहेत, इथेच तुम्हाला इझिली जॉब मिळू शकतो आफ्टर कम्प्लिटिंग द कोर्स. पण हे सर्व तुमच्या जे आहे त्या स्किलवर आहे की तुम्हाला तुमच्याकडे कोणती स्किल आहे, तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कशी आहे, तुमचं अनालायझेशन कसं आहे, या सर्व गोष्टींवरच तुम्हाला भविष्यामध्ये जॉब मिळू शकतो. तर संधी पाहिला तर याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब ऍज वेल एज प्रायव्हेट जॉब, तसेच फर्दर एज्युकेशन जे असेल, हायर एज्युकेशन, यामध्ये संधी उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, आता पाहूया लास्ट बट नॉट लिस्ट, हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आयटी क्षेत्रामध्ये नोकरी मिळवायची असेल, गव्हर्नमेंट जॉब मिळवायची असेल, किंवा हायर एज्युकेशन मध्ये आयटी सेक्टरमध्ये तुम्हाला स्किल्स जर अचीव्ह करायचे असतील, तर हा कोर्स तुमच्यासाठी जो आहे तो डिझाईन केला गेलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या जॉब्स आहेत, वेगवेगळे टॉप रिक्रुटर्स आहेत, त्याच्यामुळे जे करिअरच्या संधी आहेत त्या अवेलेबल आहेत. जर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये असा कोर्स निवडायचा आहे जो सध्याच्या युगाशी जो आहे तो कनेक्ट करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा त्याच्या जॉब जे आहेत ते एआय रिप्लेस करू शकत नाही किंवा जॉबच्या संधी अवेलेबल राहतील, तर हा कोर्स तुमच्यासाठी उत्तम राहील. मित्रांनो, या कोर्स रिलेटेड तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. हा व्हिडिओ इतरांबरोबर नक्की शेअर करा. याची कॉलेजेस, याची फी, याचं जॉब पोझिशन्स आणि त्यांचं ऍव्हरेज पॅकेज काय मिळू शकतं, जे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाहीत, सर्व इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेले आहे. तर चेकआउट करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.